नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। आज आपण करणार आहोत बेसन पिठाचा खमण असा ढोकळा। तर बेसन पिठापासून हा ढोकळा इतका छान होतो किंवा मिठाईच्या दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण जसा बघतो आणि खातो अगदी तसाच दिसायलासुद्धा चवीलासुद्धा अगदी तोंडाला चव येईल असा हा ढोकळा आपला तयार होणार आहे। चला तर मग लगेच आपण सुरू करूया। तर पहिल्यांदा मी घेतलेलं आहे हिरा बेसन पीठ। तर 1.5 वाटी हिरा बेसन पीठ मी घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जे बेसन पीठ अवेलेबल आहे त्याचाही तुम्ही करू शकता, पण हिरा बेसन पिठाचा अगदी छान होतो रंग आणि दिसायलासुद्धा अगदी हॉटेलच्या ढोकळ्यासारखा होतो। तर त्यामुळे हिरा बेसन पीठच घ्या। तर पहिल्यांदा मी हे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यात 2 चमचे साखर घातली, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घातलेला आहे। आता हे सायट्रिक ॲसिड मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं, साखरेसारखे कण असतात त्याचे। नंतर अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे त्यामध्ये, आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर आता हे बघा चांगलं सगळं एकदा मिक्स केल्यानंतर आपण आता हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। तर आता मी पहिल्यांदा 1 ग्लास पूर्ण भरून पाणी घेते। आता त्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। तर आता पाणी मला किती लागलं पूर्ण पीठ मळण्यासाठी मी हे नंतर तुम्हाला दाखवीलच। तर पहिल्यांदा आपण आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे। तर बघा आपण आता बेसन पीठ पहिल्यांदा चाळून घेतल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळी होत नाही आहे, कारण आपण हिरा बेसन पिठाचं पॅकेट जेव्हा मार्केटमधून आणतो ते अगदी बारीक दळलेलं असतं, त्यामुळे पहिल्यांदाच त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात। आता मग ऐन वेळेस आपण जर ढोकळा करताना चाळून जर घेतलं तर पीठ मळताना अजिबात गुठळी होत नाही, आणि गुठळी जर झालीच तर ती फुटली जात नाही पीठ मळताना। त्यामुळे नक्की तुम्ही चाळूनच घ्या हे बेसन पीठ। तर बघा आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे, बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा एकदा। अजून थोडंसं पाणी घालून छान असं स्मूथ असं बॅटर आपण तयार करूयात। तर बघा आता चांगलं आपलं हे मळून झालं। तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। आता आपण गॅसवरती एक मोठी अशी कढई ठेवलेली आहे। आता ढोकळा शिजण्यासाठी आपल्याला एक मोठं पातेलं किंवा मोठी कढई, तर मी मोठी कढई घेतली आणि हे माझ्याकडे केकचं भांडं आहे, त्याला मी तेल लावून घेतलं आहे। पण आता बघा ते केकचं भांडं बरोबर छान असं बसतंय बिना स्टँडचं कढईमध्ये। तुम्ही मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये रिंग स्टँड असं ठेवून त्यावरती तुम्ही चौकोनी एखादं भांडं असेल तुमच्याकडे किंवा एखादी प्लेट असेल किंवा थाळी असेल तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता। आता कढईमध्ये मी ग्लासभर पाणी टाकून वर झाकण ठेवून गॅस चालू केलेला आहे, पाणी उकळू द्यायचं आहे। आता तोपर्यंत बघा इकडे आपलं बेसन पीठ छान असं भिजलेलं आहे, पण थोडंसं घट्ट झालं आहे। आता अजून थोडंसं आपण पाणी टाकून छान व्यवस्थित पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे, आणि त्यामधलं सायट्रिक ॲसिड आणि साखर पण चांगली अशी विरघळलेली आहे। तर बघा आपण अर्धा ग्लास बरोबर आपल्याला पाणी लागलेलं आहे। तर तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, ग्लास लहान मोठे सुद्धा असतात त्यामुळे। आता त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तर ही जी प्रोसेस मी करते ती अगदी तशीच करा, कारण अगदी सगळं एकाच वेळेस तुम्ही टाकू नका, कारण ढोकळा चांगला होणार नाही। आता तेल चांगलं आपण मिक्स केलं आहे, आणि आता शेवट आपल्याला घालायचं आहे सोडा। तर खाण्याचा सोडा मी अर्धा चमचा आता त्यामध्ये टाकते, ते अगदी शेवट घालायचा आहे सोडा। तिकडे पाणी उकळते तोपर्यंत सोडा घालायचा आहे। तर बघा आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे हलक्या हाताने। तुम्ही बघू शकताय आता बरोबर हे पीठ आपलं फ्लपी व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघा हाताला एकदम हलकं लागतं आहे हे पीठ। आता हे भांडं जे आहे ते सुद्धा बघा पूर्ण भरलं जातं आहे, म्हणजे हे पीठ चांगलं फुगतं आहे।
आता इथून पुढे ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला झटपट करायची, कारण हे पीठ जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही आहे, म्हणजे आपलं ढोकळा फुगणार नाही. तर लगेचच आपण बघा आता हे केकचं भांडं घेतलं आहे, मी त्याला तेल लावून ठेवलेलंच होतं अगोदर. आता लगेच त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर सगळं बॅटर आपण काढून घेतलं आहे त्यात. तर बघा आता काय करायचं आहे, लगेचच आपण आता हे जे पाणी उकळलं आहे का बघायचं आहे, झाकण काढून पाणी उकळलेलं आहे. आता हे लगेच केकचं भांडं जे आहे ते ठेवायचं आहे. तर बघा वरच्यावरच आपलं हे भांडं बरोबर कढईत बसलेलं आहे. तुम्ही स्टँड ठेवा त्याच्यावरती आणि मग त्याच्यावरती तुमची थाळी किंवा काय भांडं असेल ते ठेवा. आता त्यावरती मी झाकण ठेवले, त्यावर जड काहीतरी तुमचं वरवंटा किंवा खलबत्तासुद्धा ठेवू शकता. आणि बरोबर 10 ते 12 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे हे ढोकळा. आता ढोकळा गार होते तोपर्यंत आपण फोडणी करूयात. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, जिरी मोहरी टाकायची, थोडासा हिंग घालायचा, हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकायच्यात, त्या परतून घ्यायच्यात. आता हे चांगलं परतलं गेलं, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता तुम्ही टाका. आता त्यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलं आहे, थोडंसं चिमूटभर मीठ, चिमूटभर सायट्रिक ॲसिड आणि 2 चमचे साखर घालायची त्यामध्ये. आणि हे चांगलं सगळं विरघळून घ्यायचं आहे. आता बघा मी गॅस बंद करते. आता आपण हा जे ढोकळा आहे थंड झाला आहे, सुरीने काढून घेऊयात. एका थाळीत आता आपण काढून घेऊयात. तर बघा लगेच निघतो, आपण तेल लावल्यामुळे बघा भांड्याला छान असा ढोकळा निघालेला आहे त्यातून. आता आपल्याला हवे तसे आपण काप करू शकतो, तर सुरीने आपण त्याचे काप करून घेऊयात. तर बघा तुम्ही अगदी छान असा जाळीदार ढोकळा आपला झालेला आहे. तर आपण काप करून झालेत. आता जी फोडणी आपण केलेली आहे ती त्यावरती टाकायची, थोडी थोडी करून टाका, जास्त पाणी पण टाकू नका. ते अगदी ओलसर जर झाला तर जास्त ओला होऊन मऊ होतो खूप. थोडं थोडं करून पाणी टाका. तर बघा आपण सगळं पाणी टाकले आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर बघा आपला तयार झालेला आहे मस्त खमण ढोकळा. हलवाईच्या दुकानात मिळतो तसा, खूप छान असा. तर घरच्या घरीसुद्धा आपल्याला मस्त असा बनवता येतो. तर तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.